दरम्यान आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत, मुंबईच्या फील्डवरून देत आहेत माहिती मतमोजणीच्या बाबतीत. पंकज, मी लालबाग परळ शिवडी ज्या मुद्द्यावरनं ही निवडणूक लढवली गेली, मराठी मुद्दा आणि त्याच मराठी बहुल भागातल्या 7 लढती, तिकडनं मी थेट अपडेट तुम्हाला देतोय. मी मतमोजणी केंद्राच्या स्क्रीन्सच्या माध्यमातून जे आहेत ते तुम्हाला सांगू शकतो. आपण इकडे बघतोय 2 ते बाजूला टेबल्स लावलेली दिसत आहेत. एका बाजूला 13 टेबल्स आहेत, दुसऱ्या बाजूला जी आहेत ती 13 टेबल्स जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत. दोन्ही याच्यावरती 5 राऊंड जे आहेत ते केले जातील. एफ साऊथ वॉर्डच्या अंतर्गत जो प्रशासकीय वॉर्ड आहेत महापालिकेचे, त्याच्या अंतर हा शिवडी विधानसभा येथे 7 वॉर्ड आहेत. 200 पासून 206 पर्यंत. अत्यंत महत्त्वाचा पहिला महत्त्वाचा प्रभाग म्हणजे 202. या वॉर्डमध्ये मुंबईच्या माजी महापौर आणि 7व्यांदा नगरसेवक बनण्यासाठी ज्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या श्रद्धा जाधव यांचं भवितव्य या मतपेटींमधून EVM मशीनमधून इकडे जे आहे ते थोडा काही वेळातच सिद्ध ठरणार आहे. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 204 ज्याची सगळ्यात जास्त चर्चा या निवडणुकीत झाली. अनिल कोकिळ जे आहेत ते या प्रभागातनं निवडणूक लढवत होते, लढवले. काही वेळापूर्वी ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, सिटिंग नगरसेवक आहेत. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या 2 ते 3 तास आधी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तसंच 206 नंबरचा वॉर्ड आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. सचिन पडवळ आणि नाना आंबोले जे माजी नगरसेवक आहेत, नंतर भाजपामध्ये ते गेले होते आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते उमेदवार आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीची लढत जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर, मराठी माणसाच्या मुद्द्यावर लढवली गेली आणि मराठी बहुल एरिया किंवा मराठी माणूसाचं वर्चस्व जिकडे आहे, बालेकिल्ला जो म्हटलं जातो, लालबाग परळ शिवडी तिकडचं हे मतमोजणी केंद्र आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी जो मुद्दा होता त्या मराठी माणसाचा बालेकिल्ला कोण राखणार, उद्धव ठाकरेंची शिवसेना हा बालेकिल्ला राखण्यात यश मिळेल का, हे या निवडणुकीत पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष लालबाग परळ शिवडीमध्ये काय होतं याच्याकडे लागून राहिलेलं आहे. अगदीच पंकज, तुम्ही लक्ष ठेवून राहा या सगळ्या घडामोडींवर. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि जागोजागच्या अपडेट्स आपल्याला येत आहेत. मुंबईत महायुती 23 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे बंधूंची 14 जागी आघाडी दिसते. यामध्ये भाजप 15, शिवसेना 10, शिवसेना ठाकरे 10 आणि मनसे 4 जागी आघाडीवर आहे. मुंबईत मनसे 4 जागांवरती आघाडीवरती आपल्याला दिसते. प्रभाग क्रमांक 73 मध्ये रवींद्र वायकरांची मुलगी आघाडीवरती आहे. रवींद्र वायकरांची मुलगी निवडणूक लढती आहे. नागपुरात भाजप 8 जागांनी आघाडीवरती आहे. इकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 5 ठिकाणी आघाडीवरती दिसतंय. कोल्हापुरात भाजप 1, शिवसेना 2, तर काँग्रेस 5 जागी आघाडीवर आहे. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेने 5 जागी आघाडी घेतलेली आहे. ठाण्यात आधीच त्यांचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. भाजपने सुद्धा ठाण्यात 3 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. भिवंडीमध्ये भाजपने 2 जागी आघाडी घेतलेली आहे. इकडे सांगलीमध्ये भाजप 3 जागी आघाडीवर आहे. शिवसेना 1 जागी आघाडीवर आहे. काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर दिसते. पिंपरीमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर दिसतंय. पनवेलमध्ये भाजप आघाडीवरती दिसतंय. सुरुवातीचे अर्थात हे कल आहेत, हे निकाल नव्हे, अजूनही कल येत आहेत. काही वेळानंतर आपल्याला निकालाचं चित्र काय आहे ते स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 5 जागी तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवर आहे. नाशिक आणि कोल्हापुरामध्ये पोस्टल मतमोजणी सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 54 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे अंकित प्रभू आघाडीवरती आहेत. सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू ज्यांना ठाकरेंच्या शिवसेनेने रिंगणात उतरवलेलं आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 89 मधून गिरीश राऊत आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 73 मधून रवींद्र वायकर यांची मुलगी आघाडीवरती आहे. आणि मनसे 2 जागी आघाडीवर आहे. काँग्रेसने 3 जागी आघाडी घेतलेली आहे. मुंबईत मनसे 2, काँग्रेसची 3 जागांवर आघाडी. जोरदार टक्कर सुरू झालेली आहे. 15 जागांवर भाजपची आघाडी. शिवसेना आणि मनसे युती मिळून 14 जागांवर, काँग्रेस 5. आपण प्रेक्षकांसाठी जवळपास हे जाहीर झालेलंच आहे की एकत्र हे येणार आहे. त्यामुळे हा आकडा एकत्ररित्या बघितला जाऊ शकतो. 10+4+5 19 जागांवर. इतर 1 ते मात्र कोण आहेत ते नंतर स्पष्ट होईल. कारण MIM, समाजवादी पार्टी, बसपा असे अनेक लहान मोठे पक्ष सुद्धा या निवडणुकीत सामील आहेत. नागपुरात तर जोरदार आघाडी घेतलेली आहे भाजपनं आणि त्यांची घौडदौड सुरू आहे. ठाण्यामध्ये सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड. संभाजीनगरमध्ये भाजप 5 जागी आघाडीवर दिसत आहे. नागपूरमध्ये 19 उमेदवार भाजपचे आघाडीवरती आहेत. स्वबळावर इथे भाजप रिंगणात उतरलेला आहे. मुंबईमध्ये महायुतीला 40 जागी आघाडी मिळालेली आहे. 40 जागांवरती महायुती आघाडीवरती आहे मुंबईमध्ये. हे सुरुवातीचे कल आहेत.
मनसे 2 आणि काँग्रेसने 3 जागी आघाडी घेतलेली आहे. शिवसेना 10 जागी, उद्धव ठाकरेंची शिवसेना 10 जागी आघाडीवर दिसते आहे. महायुतीला मुंबईमध्ये 40 जागांची आघाडी. नाशिकमध्ये भाजप 5 जागी आहे, शिवसेना 2 जागी आघाडीवर आहे. तर मुंबईमध्ये भाजप 25 आणि शिवसेना 15 जागी आघाडीवर दिसते. कोल्हापुरातले अपडेट्स बघूया. कोल्हापुरात भाजप 2, शिवसेना 1 तर काँग्रेस 1 जागी आघाडीवर आहे. तर इकडे सोलापूर महापालिकेत सुद्धा भाजपने 15 जागी आघाडी घेतलेली आहे. मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित ज्यांची आघाडी आहे त्यांनी 5 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. कोल्हापुरात भाजप 2, शिवसेना 1 आणि काँग्रेस 1 जागी आघाडीवर आहे. भिवंडीमध्ये भाजप 10, शिवसेना 1 जागी, काँग्रेस 2 जागी आघाडीवर आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्रित 17 जागी आघाडीवरती दिसत आहेत. मराठीचा मुद्दा किती चालणार, ठाकरे बंधूंचा करिश्मा चालणार का, हे आता या आकडेवारीवरनं एक स्पष्ट मात्र होणार आहे. नम्रता, एक आपल्याला मानावं लागेल, दोघं सगळ्यांचे स्ट्रॉंग होल्ड आहेत. भाजपचा एक मजबूत स्ट्रॉंग होल्ड आहे, विसरायला नको. 2017ला एकट्याच्या बळावर भाजप 82 जागांवर होतं, शिवसेना 84 जागांवर. त्यामुळे एक मोठा आकडा दुपारपर्यंत आपल्याला फक्त हा आघाडीवर तो आघाडीवर असंच म्हणत राहावं लागणार आहे. अगदी. माझा तरी अंदाज आहे, आपले विश्लेषक त्याबद्दल अधिक सांगतील, 1-2च्या नंतर जरा स्पष्टता यायला सुरुवात होईल.